ऐतिहासिक वारसा असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री हे शहर विकासाच्या वाटेवर अग्रेसर आहे. संभाजीनगर पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या फुलंब्रीने विकासाच्या घोडदौडीत आपला वेगळा ठसा उमटवलाय. मुख्य रस्त्यांवरील छोटे ग्रामपंचायतीचे गाव ते आता नगरपंचायत असलेले महत्त्वाचे शहर बनण्याचा फुलंब्रीचा प्रवास घडलाय दूरदृष्टी असलेल्या सक्षम नेतृत्वामुळे. ते नेतृत्व म्हणजेच आपले सर्वांचे हक्काचे लाडके सुहास भाऊ, म्हणजेच सुहास त्र्यंबकराव शिरसाट. ग्रामपंचायत असल्यापासूनच फुलंब्रीची धुरा सुहास भाऊंच्या हातात आहे. ते 3 वेळा फुलंब्रीचे सरपंच राहिले आहेत. या कालावधीत त्यांनी आपल्या गावाच्या विकासासाठी स्वतःला झोकून देत विकासाचा नुसता धडाका लावला. पाणी पुरवठा, रस्ते, पथदिवे, घरकुल, सांडपाणी नियोजन व कचरा संकलन अशा मूलभूत नागरी सेवांच्या चोख अंमलबजावणीकडे त्यांनी कटाक्षाने लक्ष दिले. जनहिताच्या कामांना कायम प्राधान्य हेच सुहास भाऊंचे धोरण असल्याने फुलंब्रीचा चेहरा मोहरा बदलला. यामुळे ग्रामपंचायत असूनही फुलंब्रीने शहरपणाचे बाळसे धरले आणि अल्प कालावधीतच फुलंब्री हे नगरपंचायतीचे शहर बनले. सुहास भाऊंच्या मेहनतीमुळे हे साध्य झाले. याच कामाची पावती म्हणून फुलंब्रीकरांनी सुहास भाऊंवर विश्वास दाखवत फुलंब्री नगरपंचायतीचे पहिले नगराध्यक्ष होण्याचा मान त्यांना दिला. नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळातही सुहास भाऊंनी आपल्या कामाचा धडाका सुरू ठेवला. महत्त्वाच्या महामार्गावर असलेल्या फुलंब्रीचा भविष्यातील शहर म्हणून विकास करण्याचे नियोजन त्यांनी डोळ्यांसमोर ठेवले. यासाठी शहरात काय काय नागरी सुविधा हव्या आणि त्या पूर्णत्वास नेण्यासाठी कोणते प्रयत्न करावे याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. तसेच शहर विस्तारात सौंदर्यीकरण व पर्यावरण समतोल राखण्याची ही दृष्टी त्यांनी ठेवली. त्यांच्या याच नियोजनामुळे आज फुलंब्रीत विस्तारित सिमेंट रस्ते, कार्यान्वित असलेले पथदिवे, सुसज्ज प्रशासकीय इमारती, विश्रामगृह, पाणी पुरवठ्यासाठी विस्तारित जलकुंभ व सुसज्ज अशी पाणी पुरवठा योजना, सर्व शहरात सांडपाण्याचे योग्य नियोजन, स्वच्छतेसाठी सुयोग्य कचरा संकलन व त्याची योग्य विल्हेवाट, शाळा, महाविद्यालय, इतर खासगी सेवा यांचा विस्तार व सेवा दिसून येत आहे. नगराध्यक्ष पदाच्या काळात सुहास भाऊंनी प्रामुख्याने घरकुल योजना प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. लाभार्थींच्या अडचणी सोडवून त्यांचे हक्काचे घराचे स्वप्न साकार व्हावे यासाठी मदत केली व त्यांना घरकुल मिळवून दिले. त्यांच्या प्रयत्नातूनच हजारो लाभार्थींचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार झाले. दुसरे महत्त्वाचे काम म्हणजे शहरातील पाणी पुरवठा योजना. शहराच्या प्रत्येक भागात योग्य पाणी पुरवठा योजना त्यांनी कार्यान्वित केली. याशिवाय 48 कोटींची पाणी पुरवठा योजनाही सुहास भाऊंनी मंजूर करून आणली. या योजनेचे कामही प्रगतीपथावर आहे. ही योजना कार्यान्वित झाल्यावर शहरात तब्बल 4थ्या मजल्यापर्यंत चांगल्या दाबाने पाणी पुरवठा उपलब्ध होणार आहे. यासोबतच फुलंब्री शहर व परिसर पाणीदार व्हावा यासाठी नदी, नाले व तलावांचे खोलीकरण, रुंदीकरणाचे काम केले. भविष्यातील पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता भूजल पातळी वाढविण्याचे प्रयत्न व नवीन जलस्रोतांची निर्मिती याकडे सुहास भाऊंचे लक्ष आहे. सुहास भाऊंच्या प्रयत्नातून नगरपंचायतीच्या माध्यमातून शहरात महत्त्वाच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले अशा महापुरुषांची स्मारके उभारण्यात आली आहेत. तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शूरवीर महाराणा प्रताप व लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांची स्मारकेही उभारण्याचा सुहास भाऊंचा मनोदय आहे. याशिवाय फुलंब्री शहरातील सर्वच समाज बांधवांना आपापले सण उत्सव साजरे करण्यासाठी वेगवेगळ्या भागात समाज मंदिरे व सभागृह उभारण्याचे काम सुहास भाऊंनी केले आहे. सुहास भाऊंच्या प्रयत्नातून शहराच्या प्रत्येक चौकात हायमास्ट लाईट बसवण्यात आले आहेत. तर प्रत्येक वाडी वस्तीवर सौर ऊर्जेवर चालणारे
पथदिवे लावण्यात आले आहेत. वीज पुरवठा अधिक सक्षम करून फुलंब्रीकरांचा वीज बिलाचा भार कमी करण्याचा सुहास भाऊंचा मनोदय आहे. याशिवाय शहरातील मुख्य चौक व महत्त्वाच्या ठिकाणी CCTV कॅमेरे बसवून शहराची सुरक्षितता वाढवण्याचे कामही सुहास भाऊंनी केले आहे. सुहास भाऊंच्या नेतृत्वात महात्मा फुले क्रीडा मंडळाच्या माध्यमातून जनसेवेचे विविध उपक्रमही राबवले जातात. या मंडळाच्या माध्यमातून रुग्णवाहिकेद्वारे माफक दरात समस्त फुलंब्रीकरांना अहोरात्र सेवा दिली जाते. प्रत्येकाच्या सुखदुःखात कायम सोबत राहत तालुक्यातील कुणालाही आजारपणात लागेल ती मदत मिळवून देत सुहास भाऊ त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. फुलंब्री शहर व तालुक्यातील खेळाडूंनाही लागेल ती मदत करण्यासाठी सुहास भाऊ कायम तत्पर असतात. महात्मा फुले क्रीडा मंडळाच्या माध्यमातून सुहास भाऊंचे काका स्वर्गीय दत्ताभाऊ शिरसाट यांनी फुलंब्रीच्या आखाड्यात अनेक पैलवान घडवले आहेत. समाजकार्याचा हा वारसा सुहास भाऊंना त्यांच्या आईवडिलांकडूनच मिळालाय. त्यांचे वडील त्रिंबकराव शिरसाट हे शिक्षक व वकिली व्यवसायातून राजकारणात आले. त्यांनी तब्बल 45 वर्षे फुलंब्री विविध कार्यकारी सोसायटीचे प्रतिनिधित्व केले आहे. सोसायटीच्या कामाच्या माध्यमातून त्यांचे तालुक्यातील शेतकरी व जनसामान्यांसोबत जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले. या काळात झालेल्या जनसंपर्काच्या माध्यमातून ते विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले. महात्मा फुले क्रीडा मंडळ या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी फुलंब्री तालुक्यात शिक्षणासह विविध क्षेत्रात मोलाचे योगदान देण्याचे काम केले आहे. याशिवाय वारकरी व आध्यात्मिक क्षेत्रातही सेवेचे योगदान त्यांनी दिले आहे. दरवर्षी विष्णू पंचायतन यज्ञाच्या माध्यमातून आध्यात्मिक सेवेचे काम ते करतात. तर त्यांच्या आई पार्वतीबाई शिरसाट या सुद्धा सातत्याने सामाजिक क्षेत्रात सक्रिय राहिल्या आहेत. पती त्रिंबकराव शिरसाट यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी सामाजिक क्षेत्रात त्यांना मदत करण्याचे काम केले. महाराष्ट्रातील पहिल्या महिला सभापती म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. यावेळी त्यांनी महिलांसाठीच्या विविध योजना राबवून तालुक्यातील सामान्य महिलांसाठी योगदान दिले. समाजकारण करत असताना घरही उत्तमरित्या सांभाळत त्यांनी आपल्या सर्व मुलांना उच्च शिक्षित करत त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले. हाच वारसा पुढे नेत सुहास भाऊ शहराच्या विकासाकडे कटाक्षाने लक्ष देत आहेत. त्यांच्या या झपाटलेपणामुळे फुलंब्रीत नागरी सुविधांची सातत्याने वाढ होत आहे. शहरात आज महानगरांमध्ये हव्या तशा सुविधा जनसामान्यांसाठी उपलब्ध आहेत. या नागरी सुविधांमुळे फुलंब्रीकरांचे जीवनमान उंचावून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील हॅपीनेस इंडेक्सही वाढलाय. त्यामुळे फुलंब्री हे छत्रपती संभाजीनगरमधील अनेकांचे सेकंड फेवरेट डेस्टिनेशन ठरत आहे. फुलंब्री हे विकासाच्या वाटेवर अग्रेसर जरी असले तरी हा प्रवास अजून थांबलेला नाही. शहरात अजूनही बरेच काही करणे बाकी आहे. शहरातील वाहतूक नियोजनासाठी योग्य असा विस्तारित वळण रस्ता, शहरातील उरलेल्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण, योग्य ड्रेनेज व्यवस्था, सांडपाण्याची पर्यावरणपूरक विल्हेवाट, बस स्थानकाचे आधुनिकीकरण, शहरात ठिकठिकाणी उद्यानांची उभारणी, मोकळी मैदाने व पार्किंगसाठीच्या जागांची उभारणी, रस्त्यालगत व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांसाठी कायमस्वरूपी बाजाराची उभारणी, आठवडी बाजाराचे आधुनिकीकरण व रस्त्यासाठी भक्कम, स्वच्छ व सर्व सेवा सुविधा युक्त बाजार तळाची उभारणी, शहरात किमान 1 किमी अंतरावर अत्याधुनिक स्वच्छतागृहे, शहरात आधुनिक बाजारपेठेची उभारणी अशी कामाची मोठी यादी सुहास भाऊंच्या डोळ्यांसमोर आहे. सुहास भाऊंच्या याच दूरदृष्टीमुळे लोकांनीच त्यांना येणारी नगरपंचायत निवडणूक नगराध्यक्ष म्हणून लढण्याचा आग्रह केला आहे. त्यामुळे जनसेवेचे हे व्रत पुढे नेण्यासाठी येत्या निवडणुकीत सुहास भाऊंना आपला मतरूपी आशीर्वाद देऊन त्यांचे हात आता बळकट करावे लागणार आहे. फुलंब्रीकर नक्कीच आशीर्वाद देऊन जनसेवेची संधी पुन्हा देतील याची सुहास भाऊंना खात्री आहे. म्हणूनच येत्या नगरपंचायत निवडणुकीत आपण भारतीय जनता पक्षाच्या
कमळ या निशाणेसमोरील बटण दाबून सुहास भाऊंसह त्यांच्या नेतृत्वातील सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा, हीच या निमित्ताने नम्र विनंती.